रेल्वेच्या परीक्षांमध्ये रेल्वेवरच आधारित किती छान प्रश्न विचारले पहा. एक ट्रेन 429 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 143 kmph वेगाने धावते. मला सांगा अंतर किती आहे? 429. मग 429 किलोमीटर अंतर कापायचं आहे आणि तिचा वेग किती आहे? 143. मला सांगा टाइम किती लागणार? 14 त्रिक 42 3 त्रिक 9 म्हणजे 3 तास लागणार. येते लक्षात? म्हणजे जसा प्रश्न पाहाल सोडवत जायचं. नंतर 166 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 83 kmph वेगाने जाते. बघा 166 किलोमीटर अंतर जायचं आहे आणि 83च्या स्पीडने जाते. बघा ना 8 दुने 16 आणि 3 दुने 6 म्हणजे याला किती तास लागणार? 2 तास. तर या संपूर्ण अंतरासाठी संपूर्ण अंतर कोणतं कोणतं आहे? 429 आणि 166. बघा 429 अधिक 166 ते किती येणार? ते येणार 595. म्हणजे 595 किलोमीटर अंतर कापायचं आहे त्या ट्रेनला. तर या संपूर्ण अंतरासाठी ट्रेनचा सरासरी वेग किती? सरासरी वेग काढण्यासाठी हे तर डिस्टन्स आहे 595. किती तास घेते ती ट्रेन? पहिलं अंतर जायला 3 तास, पुढचं अंतर जायला 2 तास. 3 आणि 2 किती येतात? 5 तास. म्हणजे इथे मी 5 तास लिहिलं. आता 595 भागिले 5, 5 एके 5, 5 एके 5, 5 9 45. म्हणजे उत्तर काय आलं? 119 किलोमीटर प्रति तास. आहे की नाही सोपं सांगा? जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. बघा किती सिंपल प्रश्न आहे. दिसायला अवघड वाटतो पण व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने सोडवलं तर कोणताही प्रश्न इझी वाटतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.